नमस्कार. आषाढ महिना सुरू झालेला आहे. या गुरुपौर्णिमेच्या नंतर अमावस्यापर्यंत 15 दिवस जे आहेत ते आषाढ महिना हे लक्ष्मीचे आहेत ते 15 दिवस. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य कसा दाखवायचा. आता श्री महालक्ष्मीला अतिप्रिय म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि एक लिंबू आहे. आणि तिला 7 नैवेद्य चालतात. पुरणपोळीचे 7 नैवेद्यावर आमटी, भात, कुरवडी, पापडी, भजी आणि केळी, लिंबू, दही भात आणि पिवळा बटाटा हे देवीला नैवेद्याला चालतं. देवीचे 7 नैवेद्य असतात. ते 7 नैवेद्य मंदिरामध्ये ठेवायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, देवीचं डोकं शांत करण्यासाठी श्री महालक्ष्मीला खोबरेचं तेल हे आवडतं. आणि खोबरेचं तेल हे देणं लक्ष्मीला हे खूप जुनी प्रथा आहे. सध्या ते करत नाहीत, पण खोबरेचं तेल हे नेहमी देवीला द्यायचं. आणि खाऱ्या कोंबड्या बकऱ्याच्या जर सुवासनी घालायच्या असतील तर मी एक 5 मिनिटाचा व्हिडिओ सोडलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता.